स्वप्नपूर्ती चिंतामणी हे नाव ऐकलं की आम्हाला आठवते ती 2025 सालची सर्वांच्या मनात घर करून बसलेली गणपती बाप्पांची सुबक मूर्ती। एवढी सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पांचा थाट वगैरे बघून मला असं वाटलं होतं की हा कुठल्या तरी मंडळाचा गणपती बाप्पा असेल। पण मी आश्चर्यचकित झालो जेव्हा मला समजलं हा कोणत्या मंडळाचा गणपती बाप्पा नव्हे तर कोल्हापूरमधल्या उसगाव या गावातील चिंतामणी भक्त सौरभ म्हात्वे यांच्या घरातील बाप्पा आहे। माझ्यासारखं सौरभ दादांसाठी सुद्धा गणपती बाप्पा म्हणजे सर्वस्व आहे। ते वर्षभर आपल्या चिंतामणीची आतुरतेनं वाट बघत असतात। गणपती बाप्पांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेन येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार किरणदादा मांजरेकर यांच्या कार्यशाळेत दरवर्षी स्वप्नपूर्ती चिंतामणी साकारला जातोय। त्यानंतर कोल्हापूरमध्ये आगमन सोहळा सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीने नयनरम्य असा साजरा केला जातोय। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा चिंतामणीचं रूप आगळं आणि वेगळं असं सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आता, म्हणजेच उत्सवारंभ। येत्या मंगळवारी म्हणजेच 5 मे अंगारिका संकष्टी दिवशी स्वप्नपूर्ती चिंतामणीचा पाठ फिरून सोहळा होणार आहे। कसा असेल ह्या वर्षी स्वप्नपूर्ती चिंतामणीचं नवीन रूप, मी तर डोळे भरून वाट बघतोय। जर तुम्ही पण आतुरला असाल तर कमेंटमध्ये जय चिंतामणी नक्कीच लिहा आणि पुढच्या लेटेस्ट अपडेटसाठी स्वप्नपूर्ती चिंतामणी या पेजला नक्कीच फॉलो करा। गणपती बाप्पा मोरया।